आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मसालेदार भेंडी. तशी बनवायला एकदमच सोपी आहे, पण काही गोष्टी फॉलो करायला लागतात. कोणाकोणाला भेंडीची भाजी बनवताना थोडी अडचण येते ना, याच्यात एक स्टिकीनेस असतो, तार बनते. ही भाजी बनवताना सगळ्या टिप्स शेअर करतोय परफेक्ट मेजरमेंट सकट. पुढच्या वेळी जेव्हा घरी भेंडी आणाल ना, तर या पद्धतीने एकदा करून बघा. सगळ्या घरच्या मेंबर्सना नक्की आवडेल, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. चला सुरुवात करूया. अर्धा किलो ताजी भेंडी घेतली आहे आपण. भेंड्या घेताना जरा बघून घ्या, नरम असली पाहिजे, छोटी असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे कोवळी असली पाहिजे. भेंडीचे दोन्ही बाजूचे टोकं कापून घेऊया. मीडियम साईजच्या भेंडीला 3 भागांमध्ये कापूया आणि मोठ्या साईजच्या भेंडीला 4 भागांमध्ये कापूया. अशा पद्धतीने एवढ्या साईजचे तुकडे करून घेऊया. एक छोटी वाटी भरून शेंगदाणे भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर एका बोलमध्ये याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. एक मोठा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेऊया. अशा पद्धतीने साधारणपणे भेंडी आपण ज्या साईजची कट केली आहे त्या साईजचे कांदे पण कट करून घेऊया. हे बघा, कांदे कट करून घेतलेले आहेत. शेंगदाणे थंड झाल्यानंतर जेवढी शक्य होतील तेवढी सालं काढून घ्यायची आहेत. तीच लहान वाटी भरून किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. असा छान तांबूस रंग आल्यानंतर ज्या बोलमध्ये आपण शेंगदाणे काढलेत त्याच बोलमध्ये याला पण काढून घेऊया. 10 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये घालूया आणि हे सारं मिश्रण घालूया मिक्सरच्या बोलमध्ये. याला बारीक करून घ्यायचं आहे. आता कढाईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा मोहरीचे दाणे. फोडणी अशी तडतडायला लागली की 10-12 कढीपत्ता घालूया याच्यामध्ये आणि 3 चिमूट हिंग. यानंतर कापलेला कांदा घालूया फोडणीमध्ये. कांदे न वापरता नुसत्या भेंडीपासून पण आपण ही भाजी बनवू शकतो, पण कांद्यांमुळे थोडा सॉफ्टनेस येतो. तसं लसूण आणि कांदा ऑप्शनल आहे, पण या दोन्ही गोष्टी वापरल्यानंतर भाजी जास्ती टेस्टी बनते. 2 ते 3 मिनिट कांदा परतल्यानंतर घालूया भेंडी याच्यामध्ये. 1 मिनिट परतून घ्यायचं आहे भेंडीला आणि थोडं लिंबू पिळायचं आहे याच्यावरती. याच्यामुळे भेंडीला तार सुटत नाही. सुकं जे कोकम असतं ते पण आपण याच्यामध्ये वापरू शकतो. एक 4-5 पीसेस लिंबाच्या ऐवजी, किंवा टोमॅटोचा पण आपण वापर करू शकतो. या ज्या आंबट गोष्टी आहेत याच्यामुळे भेंडीला जी तार सुटते किंवा जो चिकटपणा येतो तो येत नाही. एक 5 मिनिटं भेंडीला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि 80% भेंडी शिजलेली आहे. आता शेंगदाणा आणि खोबऱ्याचा जो कूट केला आहे आपण तो याच्यावरती घालूया. आता घालूया 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि जवळपास पाऊण चमचा मीठ. आवडत असेल तर थोडी धणेपूड घालू शकता. आपण मध्यम आचेवरती परततोय. आणखीन थोडा लिंबाचा रस पिळतोय. सुरुवातीला आणि आत्ता मिळून टोटल 1 मध्यम आकाराचा लिंबू आपण इथे वापरलेला आहे. थोडी ताजी कोथिंबीर याच्यामध्ये चिरून घालूया. थोडं मीठ कमी होतं म्हणून अर्धा चमचा मी मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. भेंडीवरती झाकण नाही ठेवायचं आहे, पण असं पायलअप करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती शिजवायचं आहे. यांनी सेंटरमधली जी भेंडी असते ती व्यवस्थित शिजते आणि 1-1.5 मिनिटानंतर असं हलवत राहायचं आहे. मी दाण्याचा कूट थोडासा जाड ठेवला आहे कारण मला तसं टेक्स्चर आवडतं, पण तुम्हाला आवडत असेल तर कूट थोडा बारीक करू शकता. टोटल 12-15 मिनिटं आपण याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. भेंडी आता शिजलेली आहे. ही गरमागरम भाजी वाढायची आहे पोळी किंवा गरमागरम पराठ्याबरोबर. हवं तर 2 चिमूट साखर आपण घालू शकतो सगळ्यात शेवटी. हे बघा, भाजी किती मस्त शिजली आहे आणि मसाल्याची टेस्ट काय विचारूच नका, लय भारी झाली आहे. ही पूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देतोय. मला वाटतं ही भाजी 3 ते 4 लोकांसाठी आरामात पुरेल. खूप जास्ती मसाले न वापरता आपण ही भाजी बनवलेली आहे. कधी कधी खूप जास्ती मसाले झाले ना तर भाजीची चवच कळत नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.